हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे. इथं मी बघा अगदी सोप्या पद्धतीने मस्त कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी बनवायची ते दाखवलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. तर बघा, कोथिंबीर वडी म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा बघा, इथे मी एक जोडी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर मी छान अशी स्वच्छ नीट करून घेतली आहे. त्याचसोबत बघा, स्वच्छ धुवून त्यामधलं सगळं पाणी गाळून घेतली आहे. बघू शकता, या पद्धतीने कोथिंबीर स्वच्छ धुवून छान कोरडी करून घेतली आहे. व्यवस्थित कटसुद्धा करून घेतली आहे बघा, बारीक बारीक. त्यानंतर बघा, इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या, 5-7 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा, हे सगळं मी मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहे. अगदी ओबडधोबड वाटण करून घेणार आहे बघा. अगदी बारीकच करायचं नाही, थोडंसं मोठाड वाटण करायचं बघा. इथे मी कमी तिखटवाल्या मिरच्या घेतल्यात. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त तिखटवाली मिरची घेऊ शकता. बघू शकताय मी या पद्धतीने वाटण केलं आहे. हे वाटण बघा मी या कोथिंबीरवरती घालते आहे. त्यानंतर 1 वाटी मी बेसनपीठ घेतलं आहे. बेसनपीठ मी छान चाळून घेतलेलं आहे. आता हे बेसनपीठसुद्धा मी यामध्ये घालते. आणि त्याचसोबत बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जी कोथिंबीर वडी आहे ती कुरकुरीत होण्यासाठी बघा, यामध्ये मी 2 चमचे इतकं तांदळाचं पीठ घालते आहे. तांदळाचं पीठ हे ऑप्शनल आहे, पण तांदळाचं पीठ घातल्यामुळं काय होतं, आपली जी कोथिंबीर वडी आहे ती मस्त खुसखुशीत होते बघा. जर तुम्हाला तांदळाचं पीठ नसेल वापरायचं तर तुम्ही त्याऐवजी 2 चमचे इतकं कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकता. त्यानंतर इथं बघा, मी 2 ते 3 चमच्यानं अंदाजे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. ते कूटसुद्धा मी यामध्ये घातलं आहे. आणि त्याचसोबत अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी पांढरे तीळ घेतलेत. पांढरे तीळ यामध्ये घातलेत. पांढरे तीळ खूप महत्त्वाचे आहेत. पांढरे तीळ घातल्यामुळेच आपली कोथिंबीर वडीला खूप छान टेस्ट येते बघा. त्यामुळे यामध्ये तीळ शक्यतो वापराच. त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट. इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कारण ऑलरेडी आपण हिरवी मिरचीचं वाटणसुद्धा वापरलेलं आहे बघा. त्यानंतर यामध्ये 1 चमचा इतके जिरे घालते आहे. आणि त्याचसोबत यामध्ये बघा 1 चमचा इतका ओवा घालते आहे. ओवा मी हाताने छान क्रश करून घालते आहे. त्यामुळे आपली जी कोथिंबीर वडी आहे त्याला खूप छान टेस्ट येते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये चवीपुरतं मीठ घालते. मीठ घालून घेतल्यानंतर बघा, याला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे हे जे मसाले आहेत ते सगळे मसाले आपल्याला या कोथिंबीरमध्ये बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकताय मी या पद्धतीने याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. अगदी 1 मिनिटासाठी याला व्यवस्थित मिक्स करायचं. आणि त्यानंतर बघा, अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला याचा छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. बघू शकताय मी या पद्धतीने बघा, थोडंसं पाणी घालून या पद्धतीने याचा छान असा गोळा मळून घेतलेला आहे. अगदीच पातळ नाही किंवा अगदीच घट्ट नाही, या पद्धतीचा गोळा मळून तयार आहे. आता यावरती बघा 1 चमचा इतकं तेल घालून याला परत एकदा मी व्यवस्थित असं मळून घेणार आहे बघा. बघू शकता या पद्धतीने. आता इथं मी डायरेक्ट वडी जी आहे बघा ती चौकोनी आकारात बनवते आहे, म्हणजे अगदी झटपट. तर इथे मी एका प्लेटला बघा पहिल्यांदा छान असं तेल लावून घेते आहे. बघू शकताय या पद्धतीची माझ्याकडे ताटली आहे. आता यामध्ये मी वडी बनवणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा प्लेटला मी छान तेल लावून घेतलं. नंतर हातालासुद्धा थोडंसं तेल लावून घेतलं. त्यानंतर आपण जो मळून घेतलेला गोळा होता बघा, तो गोळा मी यामध्ये ठेवून हलक्या हाताने बघा हा गोळा या प्लेटवरती छान असा मी पसरवून घेते आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचे 2 डायरेक्ट रोल बनवून घेऊ शकता आणि ते रोलसुद्धा तुम्ही छान वाफवून घेऊ शकता. इथं मी चौकटी आकारात बनवते आणि अगदी झटपट बनवते आहे. त्यामुळं बघा, या प्लेटमध्ये मी ही जी मळून घेतलेली कणिक आहे ती छान अशी पसरवून घेतली आहे. वरतून थोडेसे पांढरे तीळसुद्धा घातलेत. वरच्या साईडने मस्त तीळ घातल्यामुळं काय होतं, आपली जी कोथिंबीर वडी आहे ती दिसायला मस्त अशी दिसते बघा. त्यानंतर बघा, इथं मी ऑलरेडी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. आता या कढईमध्ये मी ही कोथिंबीर वडी वाफवून घेणार आहे. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये वाफवून घेऊ शकता, किंवा इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा बघा तुम्ही ही वडी छान अशी वाफवून घेऊ शकता. इथं मी पसरट अशी कढई घेतली आहे. त्या कढईमध्ये थोडंसं पाणी आणि त्यानंतर या पद्धतीचं माझ्याकडे स्टँड आहे बघा, ते स्टँड मी इथं ठेवलेलं आहे. तुमच्याकडे जर या पद्धतीचं स्टँड नसेल तर तुम्ही एखादी जी प्लेट आहे ती प्लेट उलटी करून ठेवू शकता. आणि त्या प्लेटवरती ही जी कोथिंबीर वडीची मळून घेतलेली कणिक आहे, म्हणजे पसरवून घेतलेली, ती प्लेट तुम्ही यावरती ठेवून सुद्धा कोथिंबीर वडी वाफवून घेऊ शकता बघा. तर माझ्याकडे या पद्धतीचं स्टँड होतं, त्यामुळे इथं मी स्टँड ठेवलं आहे. आणि वरतून बघा आपली जी प्लेट आहे ती प्लेटवरती ठेवली आणि यावरती झाकण ठेवलेलं आहे. झाकण ठेवून मीडियम गॅसवरती आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी कोथिंबीर वडी छान वाफवून घ्यायची आहे. कधीमध्ये याला चेक करून घ्यायचं बघा 1-2 वेळा.
तर मी बघा 10 ते 12 मिनिट झालेत, मी यावरचं झाकण काढून घेते आहे. आणि कोथिंबीर वडी व्यवस्थित अशी वाफरली गेली आहे का नाही ते चेक करण्यासाठी बघा इथे मी चाकू घेतलेला आहे. हा चाकू मी या कोथिंबीर वडीचं जे आपलं पीठ होतं, कणिक होती, त्यामध्ये घालून घेतलं आहे बघा. अगदी चाकू आपला प्लेन आला की समजायचं आपली कोथिंबीर वडी व्यवस्थित अशी वाफरली गेलेली आहे. आता मी ही प्लेट साईडला काढून घेते आणि बघा या पद्धतीने याला छान असं कट मारून घेते आहे. मस्त मी चौकोनी आकारात कोथिंबीर वडी कट करून घेते आहे बघा. तरी कोथिंबीर वडी कट करून ही प्लेट मी अशीच थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे आणि नंतर याच्या वड्या काढून घेणार आहे बघा. तर बघू शकताय मस्त असं थंड झालेलं आहे. मी आता याच्या वड्या काढून दाखवते तुम्हाला. बघू शकताय किती मस्त अशा आपल्या वड्या दिसायला लागलेल्या आहेत बघा. अगदी सहज निघतायत, अजिबात खाली प्लेटला चिकटलेलं वगैरे नाही. कारण आपली वडी बघा व्यवस्थित तयार झाली, व्यवस्थित वाफरली की ती अजिबात प्लेटला वगैरे चिटकत नाही. त्यामुळं शक्यतो व्यवस्थित वाफवून घ्यायची. बघू शकताय किती मस्त अशी दिसायला लागलेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीत सांगितली. अगदी तुम्ही नवीन असाल आणि पहिल्यांदा बनवत असाल तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने बनवली तर झटपट कोथिंबीर वडी बनवून तयार होते आणि अजिबात बिघडत नाही बघा. तर मी या सगळ्या वड्या छान अशा कट करून घेतल्यात बघा, साईडला काढून घेतल्यात. आता या वड्या मी फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता या तेलामध्ये बघा एक एक करून मी वड्या सोडून घेते आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या वड्या बघा फ्राय न करता अशाच सुद्धा खाऊ शकता, किंवा जर तुम्हाला डीप फ्राय नको असतील तर तुम्ही अगदी थोडंसं तेल घालून बघा अगदी शॅलो फ्राय करून सुद्धा वडी फ्राय खाऊ शकता बघा. इथं मी या तेलामध्ये बघा या वड्या छान असा अलटी करून घेत बघा मस्त फ्राय करून घेणार आहे. कधीही कोथिंबीर वडी फ्राय करताना गॅसची फ्लेम अगदी मिडियम ठेवायची. मिडियम गॅसवरतीच आपल्याला वड्या फ्राय करून घ्यायच्यात. त्यामुळे काय होतं, मिडियम गॅसवरती फ्राय केल्यामुळे बघा आपली जी वडी आहे ती मस्त अशी कुरकुरीत आणि मस्त खुसखुशीत लागते बघा. त्यामुळे इथं बघा मी मस्त मिडियम गॅसवरती या वड्या छान अशा फ्राय करून घेते आहे. मिडियम गॅसवरती फ्राय करताना काय होतं, थोडासा वेळ जास्त जातो पण खायलासुद्धा तितकीच टेस्ट येते बघा. बघू शकताय हलकासा रंग चेंज होत आलेला आहे. मी आणखी 1 मिनिटासाठी वडी फ्राय करून घेते आहे. बघू शकताय मस्त कलर आलेला आहे, मस्त वडी आपली फ्राय झालेली आहे. आता या वड्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि राहिलेल्या ज्या वड्या आहेत बघा त्यासुद्धा मी सेम त्याच पद्धतीने या कढईमध्ये बघा एक एक करून तेलामध्ये छान सोडून घेते आणि त्यासुद्धा वड्या बघा मी मिडियम गॅसवरतीच मस्त खरपूस अशा फ्राय करून घेणार आहे. जर तुम्हाला कुठं प्रवासात वगैरे बाहेर जायचं असेल तर त्या टायमिंगला बघा तुम्ही या पद्धतीने वड्या बनवून घेऊ शकता. आणि फ्राय न करता बघा या वाफवून घेतलेल्या ज्या वड्या आहेत त्या तुम्ही 8 ते 10 दिवसासाठी फ्रीजमध्ये व्यवस्थित अशा स्टोअर करून ठेवू शकता. अजिबात वडी खराब होत नाही. तर मस्त वडी फ्राय झालेली आहे. मी या वड्यासुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेते बघा. बघू शकताय किती मस्त अशा आपल्या वड्या दिसायला लागलेल्या आहेत. कोथिंबीर वडीला मस्त असा रंगसुद्धा आलेला आहे आणि वरतून आपण तीळ घातलेले आहेत त्यामुळं कोथिंबीर वडी दिसायला अजूनच सुंदर दिसते आहे. आणि आपण वड्या ज्या आहेत त्या मिडियम गॅसवरती फ्राय केल्या आहेत त्यामुळं मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत बघा. ही कोथिंबीर वडी तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा बघा प्रवासामध्ये घेऊन जाण्यासाठी वापरू शकता, किंवा बघा ही वडी तुम्ही टोमॅटो केचपसोबत किंवा हिरव्या मिरचीची जी आपली चटणी असते म्हणजे ग्रीन चटणी त्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता, किंवा अशीच जरी खाल्ली तरीसुद्धा या वड्या खायला खूप सुंदर लागतात. तर तुम्हालासुद्धा कोथिंबीर वडी खायला आवडत असेल आणि बनवता येत नसेल आणि नवीन असाल तर तुम्ही या पद्धतीने कोथिंबीर वडी नक्की बनवून बघा. अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. जर तुम्ही या पद्धतीने जर कोथिंबीर वडी बनवली तर तुमची कोथिंबीर वडी अजिबात बिघडणार नाही, अगदी परफेक्ट होईल बघा. तर तुम्हाला आजचा कोथिंबीर वडीचा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि ही कोथिंबीर वडीची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. चला तर मग भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.